नमस्कार मित्रांनो. वृषभ राशीसाठी गेलं संपूर्ण वर्ष हे बऱ्याच प्रमाणात शुभफलदायी होतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह झालेले होतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी कामं तुम्ही हाती घेतलेली होती, जे निर्णय तुम्ही घेतलेले होते, ते अगदी व्यवस्थितपणे तुम्ही पार पाडले. अर्थात तुमची जी राशी आहे ही बऱ्याच प्रमाणात शिस्तप्रिय आहे. एखादी गोष्ट मनात घेतली तर ती पूर्ण करून दाखवणारी आहे आणि अशाच प्रकारचे अनुभव काही तुम्ही तुमचे जे कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भात सुद्धा अनुभवलेले असेल, की कार्यक्षेत्रामध्ये तुम्हाला बऱ्याच प्रमाणात थोडीशी मेहनत करावी लागलेली असेल, परंतु त्या मेहनतीचं चीज मात्र होणार आहे, हे मात्र निश्चित. तर या महिन्यामध्ये म्हणजे मे महिन्यामध्ये जे महत्त्वपूर्ण ग्रह बदल होणार आहेत, त्याचे प्रभाव परिणाम येणाऱ्या संपूर्ण वर्षात तुमच्यासाठी कशा प्रकारचे असेल? खास करून गुरुचा जो प्रभाव असेल, कारण गुरु हा तुमच्या राशीमध्ये भ्रमण करत होता गेले वर्षभर. 15 मे नंतर हा जो गुरु आहे, हा गुरु तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. याचबरोबर लगेच 19 मेला राहू आणि केतू जे की तुमच्या लाभ आणि पंचम स्थानामध्ये भ्रमण करत होते, ते आता तुमच्या दशम आणि चतुर्थ स्थानामध्ये भ्रमण करणार आहेत. अर्थातच शनी जो ग्रह आहे हा सुद्धा मार्चमध्ये तुमच्या लाभ स्थानामध्ये भ्रमण करत आहे. जवळजवळ येणाऱ्या 2.5 वर्षापर्यंत तिथेच असणार आहे. एकंदरीत ज्या सर्व ग्रह आहेत त्याचे प्रभाव परिणाम नेमके कशा प्रकारचे असेल, या संदर्भातले खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर सुरुवातीला आपण गुरुग्रहाबद्दल बोलू, की गुरुग्रहाचे जे प्रभाव असतील ते नेमके कशा प्रकारचे असतील. लक्षात घ्या, तसं पाहिलं तर गुरु जो ग्रह आहे हा तुमच्या राशीचा नंबर 1चा अशुभ फलदायी ग्रह आहे. मात्र गुरुग्रहाबद्दल एक गोष्ट खूप चांगली आहे, की तो फक्त आणि फक्त राशीनुसार नाही तर स्थानानुसार सुद्धा परिणाम देतो आणि द्वितीय स्थानामध्ये जो गुरु भ्रमण करणार आहे तुमच्या येणाऱ्या जवळजवळ वर्षभर, हा तुमच्यासाठी अतिशय शुभफलदायी असणार आहे. ही गोष्ट खूप चांगली आहे. जवळजवळ 2 जून नंतर तो तुमच्या तृतीय स्थानामध्ये भ्रमण करेल. तर साधारणतः वर्षभर हा तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. त्याचं पहिले सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आर्थिक लाभ. तुम्हाला लाभ अतिशय चांगल्या प्रकारचे मिळतील. खरं तर तुमची जी राशी आहे ही थोडीशी प्रॅक्टिकल आहे, म्हणजे पैशाच्या संदर्भात. पैसे कुठे, कधी, कसे खर्च करायचे, कशा प्रकारे गुंतवायचे याचं ज्ञान तुम्हाला उपजतच असतं. अर्थात तेच तुम्हाला आता अप्लाय करावं लागणार आहे. याच्यापूर्वी तुम्ही जे काही कामं केलेली असेल त्याचे उत्तम लाभ तुम्हाला मिळू शकतील, जी की खूप चांगली गोष्ट. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या वृषभ राशीच्या व्यक्ती विवाहोत्सुक आहेत, म्हणजे विवाह करण्याला उत्सुक आहे, त्यांच्याकरता सुद्धा चांगली खबर आहे, की जे गुरुचं भ्रमण तुमच्या द्वितीयात होईल हे विवाहासाठी खूपच पोषक होईल. म्हणजे विवाह होणं किंवा साखरपुडा होणं, एंगेजमेंट होणं, प्रत्यक्ष विवाह होणं, विवाह ठरणं, तुमच्या अपेक्षेच्या आसपास स्थळ येणं, अशा प्रकारचे काही चांगले अनुभव या दरम्यान निश्चित येतील. तर त्या अन्वये जो गुरुचं भ्रमण आहे तुमच्यासाठी चांगलं राहील. त्याचप्रमाणे इन्कमचे जे स्रोत आहे ते म्हणजे तुमच्या समोर येतील, की वेगवेगळ्या प्रकारचे इन्कमचे स्रोत. तुमची जी राशी आहे एकाच इन्कम स्रोतावरती डिपेंड राहणारी नाही आहे. तर दुसऱ्या भावामध्ये भ्रमण करणारा जो गुरु आहे हा तुम्हाला आर्थिक संदर्भात अतिशय उत्तम अशा प्रकारचे अनुभव देईल. अर्थात हा जो गुरु आहे हा गुरु पंचम दृष्टीने तुमच्या षष्ठ स्थानाला पाहतो आहे. जे काही तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणच्या ज्या व्यक्ती असतील, ते तुमचे सहकर्मी असतील किंवा वरिष्ठ, त्यांच्याबरोबर सुद्धा नातेसंबंध खूप चांगल्या प्रकारे दिसून येतील. तुम्हाला चांगल्याचं नाव ऑपॉर्च्युनिटी किंवा संधी मिळू शकतील. फक्त इथे एकच गोष्ट आहे, की थोडंसं तुम्हाला स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले छोटे मोठे त्रास डोकं वर करू शकतील. खास करून जर का तुम्ही कुठल्या व्याधीने त्रस्त असाल तर त्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर काढण्याची शक्यता आहे. तर अलर्ट राहणं या बाबतीमध्ये गरजेचं राहील. याचप्रमाणे गुरु जो आहे सप्तम दृष्टीने तुमच्या अष्टम स्थानाला सुद्धा पाहतो आहे. तर अनपेक्षित लाभ मिळणं, अचानकपणे काही गोष्टी घडून येणं आणि त्याचे लाभ मिळणं, असे काही अनुभव तुम्हाला एका वर्षात मिळतील. लक्षात घ्या, बऱ्याच वेळेस आपण अशी काही कामं करतो की त्यामध्ये लाभाची किंवा काय आपल्याला लाभ होईल अशी काही अपेक्षा नसते. आपण ती कामं सहज करून जातो आणि कुठल्याही त्याच्यामध्ये अपेक्षा नसते. परंतु तुम्ही केलेल्या प्रत्येक कामाचं, मग ते चांगले असेल किंवा वाईट असेल, त्याचे रिटर्न्स हे मिळतच असतात. कधी कधी अर्थात ते लगेच मिळतात, कधी कधी त्याला उशीर होतो, कधी कधी वेगळ्या मार्गाने सुद्धा मिळतात. तर अशाच प्रकारचे काय अनुभव तुम्हाला या संपूर्ण वर्षामध्ये येणार आहेत. अर्थात हे चांगले असतील, त्याचा अनुभव तुम्हाला चांगले मिळतील. अनपेक्षित अचानकपणे लाभ मिळणं हा जो भाग आहे, हा भाग तुम्हाला येणाऱ्या संपूर्ण वर्षामध्ये त्याचा अनुभव निश्चित आहे. याचप्रमाणे हा जो गुरु आहे, हा गुरु नवम दृष्टीने तुमच्या दशम स्थानाला पाहतो. ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. खास करून जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण चांगल्या शुभफलदायी घटना घडतील. खास करून ज्या व्यक्ती जॉबलेस आहे, ज्यांना जॉब मिळत नाही आहेत किंवा जॉबसाठी जॉब चेंज करण्याच्या मार्गावर आहेत किंवा चांगला जॉब मिळेल याच्या संदर्भात प्रतीक्षा करतात, तर त्यांच्याकरता सुद्धा हा जो कालावधी आहे, हा कालावधी अतिशय चांगला राहील. तुम्हाला चांगले नवीन संधी मिळतील, जॉब ऑपॉर्च्युनिटी वगैरे मिळतील. याचप्रमाणे ज्या व्यक्ती व्यवसाय करतात त्यांच्यासाठी सुद्धा जे गुरुचं भ्रमण आहे ते अतिशय शुभफलदायी असणार आहे. लक्षात घ्या, गेल्या साधारण 2.5-3 वर्षामध्ये
तुमचं जे कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले जे प्रोग्रेस असेल ते तुम्ही अगदी हळूहळू अनुभवलेले असते. म्हणजे कधी कधी तुम्हाला वाटलं सुद्धा असेल की आपण काम तर भरपूर करतोय, प्रामाणिकपणे करतोय, त्याबद्दल तुमचे जे असे अतिशय शिस्तप्रिय आहे, म्हणजे कामाच्या संदर्भात नीट विचारपूर्वक आणि व्यवस्थितपणे काम करणं हा तुमच्या राशीचा खाक्या आहे. तर त्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही, परंतु त्याचे जे रिझल्ट्स होते ते मात्र मिळत नव्हते. परंतु वाट बघणं हा सुद्धा एक भाग तुमच्या राशीचा खूप चांगला आहे. पेशन्स तुमच्या राशीला अतिशय चांगला आहे. अर्थात गेल्या 2-2.5 वर्षामध्ये जे काही तुम्ही तुमचं जे कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात काम केलेलं होतं, त्याचे जे रिटर्न्स आहेत हे रिटर्न आता येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्हाला निश्चित मिळणार. म्हणजे येणाऱ्या जवळजवळ 2 ते 2.5 वर्षामध्ये तुम्हाला त्याचे रिटर्न्स नक्की मिळणार आहेत आणि ते चांगल्या प्रकारे मिळणार आहेत. ही गोष्ट खूप चांगली राहील. अर्थात जर शनी तुमच्या लाभ स्थानांमध्ये भ्रमण करतोय आहे, तृतीय दृष्टीने तुमच्या राशीला पाहतोय, सप्तम दृष्टीने तुमच्या पंचम स्थानाला पाहतो आहे आणि दशम दृष्टीने तो तुमच्या अष्टम स्थानाला पाहतो आहे. इथे तुम्ही अगदी कूल आणि कलेक्ट ज्याला आपण म्हणतो अशा प्रकारचा अनुभव तुम्हाला मिळेल. आता तुमची जी राशी आहे ती थोडीशी भोगप्रधान आहे, अधिभौतिक सुखाकडे जास्त आकर्षित होणारी आहे, थोडंसं आधुनिक लाईफस्टाईल तुम्हाला आवडतं. परंतु येणाऱ्या काही कालावधीमध्ये तुमच्यामध्ये एक वेगळ्याच प्रकारची शिस्त ही दिसून येईल. वेगळ्याच प्रकारची म्हणजे केलेलं काम व्यवस्थितपणे करणं, वेळच्या वेळेला करणं आणि एक तुम्ही शेड्यूल स्वतःसाठी बांधून घ्या की अशाच प्रकारे कामं झाली पाहिजेत आणि अशाच प्रकारे गोष्टी झाल्या पाहिजेत. अर्थात तुमच्यामध्ये झालेला हा जो बदल आहे, हा बदल तुम्हाला समजणार नाही, परंतु तुमच्या आजूबाजूला ज्या व्यक्ती असेल त्यांना त्या व्यक्ती नक्कीच नोटीस करतील की तुमच्यामध्ये बदल हा चांगल्या प्रकारे झालेला आहे. अर्थात हा जो बदल आहे हा बदल शनीकडून होईल. शनी जो तुमच्या तृतीय दृष्टीने तुमच्या राशीला बघतो आहे, त्याच्यामुळे हा बदल निश्चित होईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वृषभ राशीच्या ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले छोटे मोठे त्रास या दरम्यान डोकं वर करू शकतील. आणि जी मी मगाशी गोष्ट सांगितली की तिथे गुरु सुद्धा सप्तम दृष्टीने तुमच्या अष्टम स्थानाला पाहतोय आणि शनी जो आहे हा सुद्धा दशम दृष्टीने तुमच्या अष्टम स्थानालाच पाहतो आहे. त्यामुळे आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले त्रास या दरम्यान डोकं वर करू शकतील, या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. जर का तुम्ही आरोग्याच्या संदर्भात कुठल्या व्याधीने आधीपासूनच त्रस्त असाल तर त्या संदर्भात काळजी घेणं थोडंसं गरजेचं राहील. ही गोष्ट थोडी महत्त्वपूर्ण राहील. तर एकंदरीत शनीचे जे अनुभव असतील ते अशा प्रकारचे असेल, ते सुद्धा खूप तुमच्यासाठी चांगले असणार आहेत. चांगले लाभ मिळतील, तुमच्या अपेक्षेप्रमाणे गोष्टी घडतील आणि जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले उत्तम काही अनुभव किंवा संधी तुम्हाला मिळतील. त्यानंतर राहू केतूबद्दल सांगायचं झालं तर राहू आणि केतू हे तुमच्या लाभ आणि पंचम स्थानामध्ये भ्रमण करत होते. दिनांक 19 मे नंतर राहू किंवा केतू हे तुमच्या दशम आणि चतुर्थ स्थानामध्ये भ्रमण करणार आहेत. लक्षात घ्या, दशम स्थानात भ्रमण करणारा जो राहू आहे हा राहू तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये अचानकपणे काही बदल घडून आणेल किंवा अनपेक्षितपणे काही बदल तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये दिसून येतील. वरवर पाहता जे कार्यक्षेत्राच्या संदर्भातले बदल आहे ते तुम्हाला थोडेसे घाबरणारे ठरते, म्हणजे काळजी करू नका. या संदर्भामध्ये गुरुची जी नवम दृष्टी तुमच्या दशम स्थानावरती आहे ती तुम्हाला कार्यक्षेत्राच्या संदर्भात अतिशय चांगल्या प्रकारचे अनुभव देणार आहे. मगाशी जसं सांगितलं की वरवर पाहताना जे तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी किंवा संधी मिळतील त्या तुम्हाला तेवढ्याशाच उपयुक्त वाटणार नाही, परंतु जर का ते तुम्ही स्वीकारल्यात आणि ते तुम्हाला नॉर्मल पण थोडंसं ॲबनॉर्मल वाटतील जे कार्यक्षेत्राच्या संदर्भात, परंतु ते जर का तुम्ही व्यवस्थितपणे केलं तर अर्थातच तुम्हाला त्याचा अनुभव येणाऱ्या 1.5 वर्षात अतिशय चांगल्या प्रकारे मिळणार आहेत. भरपूर आणि तुम्ही अपेक्षाही करू शकणार नाही अशा प्रकारचे लाभ तुम्हाला येणाऱ्या 1.5 वर्षांमध्ये मिळणार आहे. परंतु जे तुम्ही काम हाती घ्या ते नीट तडीस नेणं गरजेचं राहील. अर्थात समाजाकडून किंवा इतर लोकांकडून तुमच्या कार्यक्षेत्रात झालेला हा अचानक बदल हा थोडासा वेगळा वाटेल, थोडासा वावगा वाटेल, तुमच्यावर थोडीशी बोटं सुद्धा ठेवली जातील. काळजी करू नका. तुमचं त्या संदर्भातले जे निर्णय असेल ते अगदी परफेक्ट असेल आणि गुरु जो तुमच्या दशम स्थानाला भ्रमण करतो आहे तो तुम्हाला या संदर्भात उत्तम रिझल्ट्स देणार आहे. अर्थात केतू जो तुमच्या चतुर्थ स्थानात भ्रमण करणार आहे, म्हणजे करत आहे खरं तर 19 मे नंतर तो भ्रमण करणार आहे, तर त्या संदर्भात घरातल्या ज्या मोठ्या व्यक्ती असतील, म्हणजे वयोवृद्ध ज्या व्यक्ती असतील त्यांच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास या दरम्यान डोकं वर काढू शकतील. तर आत्तापर्यंत जे काय आपण बघितलं ते अगदी संक्षिप्त रूपात सांगायचं झालं तर गुरुचं जे भ्रमण आहे हे गुरुचं भ्रमण वृषभ राशीसाठी अतिशय शुभफलदायी असणार आहे. आर्थिक संदर्भात तुमची मिळकत चांगली होईल, चांगली इन्व्हेस्टमेंट होईल, याचप्रमाणे मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कम च्या चांगल्या संधी तुम्हाला मिळतील. अशा प्रकारच्या काही गोष्टी तुमच्या बाबतीत होतील कार्यक्षेत्राच्या बाबतीत की ज्याबद्दल तुम्ही विचारही केला नव्हता, परंतु त्याचे रिझल्ट्स तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त मोठ्या प्रमाणात मिळतील. याआधी
2-2.5 वर्षामध्ये गेल्या जे काही तुम्ही काम केलेलं होतं त्याचेसुद्धा जे इन्कम आहे किंवा त्याचेसुद्धा जे लाभ आहेत ते तुम्हाला आता मिळायला सुरुवात होतील. तर एकंदरीत सांगायचं झालं तर गुरुचं जे भ्रमण आहे तर तुमच्यासाठी आर्थिक बाबतीत, वैवाहिक जीवनामध्ये किंवा जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात अतिशय उत्तम राहील. बॉटम लाईन फक्त एकच आहे, थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या. तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयी त्याकडे लक्ष द्या. कारण तुमची जी रस आहे त्याला थोडंसं चटपटीत, थोडंसं तिखट असं खायला आवडतं. तर खाण्यापिण्याच्या गोष्टीकडे थोडंसं लक्ष द्या. बाकी हे जे गुरुचं भ्रमण आहे किंवा येणारे जे संपूर्ण वर्ष आहे, हे वर्ष तुमच्यासाठी अतिशय शुभफलदायी असंच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं गुरुचं राशी परिवर्तन मिथुन राशीमध्ये जे होणार आहे त्याचे प्रभाव परिणाम वृषभ राशीवरती कशा प्रकारचे असतील या संदर्भातली चर्चा. धन्यवाद.